नगरपालिका आपल्या क्षेत्रामधील नागरिकांना पुरवत असलेल्या सुविधांबाबत अनेकांना अडचणींना सामोरं जावं लागतं। जर सुविधांबाबत काही अडचणी असल्यास त्यासंबंधी तक्रार कोणाकडे करायची हा प्रत्येकाला पडलेला मोठा प्रश्न असतो आणि याचंच उत्तर म्हणून मातोश्री पॉलिटेक्निकच्या 4 विद्यार्थिनींनी पालिका विकास हे ॲप अंतिम वर्षाच्या प्रोजेक्ट रूपानं साकारलं आहे। अँड्रॉइड मोबाईल आणि त्यातील विविध ॲपच्या वापराचे प्रमाण वाढत आहे। मग नगरपालिका संबंधी कुठली माहिती हवी असल्यास किंवा तक्रार करायची असल्यास पालिकेतच का जावे, मोबाईलद्वारे का करू नये, याकरिताच मातोश्री पॉलिटेक्निकचे प्राचार्य गीतेश गुजराती आणि प्राध्यापक वैभव धांडे यांच्या मार्गदर्शनाने तृतीय वर्ष संगणक विभागातील विद्यार्थिनींनी आफरीन शेख, मयूर परदेशी, प्रिया सिंग, दीपाली चव्हाण यांनी पालिका विकास हे ॲप बनवलं आहे। या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या प्रभाग रचनेसंबंधी तसेच प्रभागातील लोकप्रतिनिधी संबंधी माहिती मिळणार आहे। पालिकेमध्ये कार्य करत असलेले सर्व विभाग आणि त्या विभागामधील संबंधित अधिकाऱ्यांची माहिती आणि संपर्क नंबर मिळणार। तसेच पाणी, स्वच्छता, पथदिवे आणि इतर सुविधांबाबत तक्रार नोंदवणे तसेच तक्रारी संबंधित फोटो पालिकेला पाठवणं, तक्रार नोंदवल्यानंतर तक्रार निवारण संबंधी माहिती तक्रार करणाऱ्यास कळवण्यात येईल। नगरपालिकेतील महत्त्वाच्या घडामोडी, बातम्या तसेच नवीन उपक्रम आणि विविध योजनांसंबंधी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं, नगरपालिका संबंधित परवानगी, उदाहरणार्थ नवीन नळ कनेक्शन घेणे, घर बांधणे या संबंधित परवानगीकरिता आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांसंबंधी माहिती असणार आहे। अशा विविध स्वरूपांची माहिती या ॲपमध्ये उपलब्ध आहे। या पालिका विकास ॲपच्या उद्घाटनाप्रसंगी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सुरेश पटणी, सर्व नगरसेवक आणि मुख्याधिकारी राहुल वाघ, सोमनाथ गाडे, वैभव धांडे, महेश घोरपडे आदी हजर होते। तर या ॲपविषयी विद्यार्थिनी आफरीन शेख आणि प्राध्यापक वैभव धांडे यांनी सविस्तर माहिती दिली। कल्पना आम्हाला स्वतःला जेव्हा येवल्यामध्ये कंप्लेंट रजिस्टर करण्यासाठी खूप वेळ लागत होता आणि खूप टाईम वेस्ट होत होता आणि आत्ताच्या जनरेशनमध्ये एवढा टाईम कोणाकडे नसतो की ती नगरपालिकेमध्ये जाऊन आपली कंप्लेंट रजिस्टर करू शकतो। तर ॲज अ डिजिटल इंडिया म्हणून आम्हाला ही कल्पना सुचली की आपण घर बसल्या कशी कंप्लेंट रजिस्टर करू शकतो। याच्यामध्ये आपला वेळ वाचतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा वाचतो, पैशाची पण कमी खर्च लागतो। अशा प्रकारे आम्हाला ही कल्पना सुचली। MIT पॉलिटेक्निक येवला आणि येवला नगर परिषद येवला यांच्या संयुक्त उद्यमाने येवला नगर विकास ॲप आम्ही डेव्हलप केले आहे। हे ॲप डेव्हलप करण्यामागे बरीच कारणं होती। पहिल्यांदा जेव्हा नगरपालिकेत तक्रार नोंदवण्यासाठी आपण जातो तेव्हा बराच वेळ खर्च होतो, सुट्टी घ्यावी लागते किंवा लांब यावं लागतं। तसेच ज्या गृहिणी ज्या वार्डात राहतात त्यांना तक्रार करण्यासाठी नगरपालिकेत येणं शक्य होत नाही। नगरपालिकासुद्धा 24 तास अवेलेबल होत नाही। त्यामुळे नगरपालिकेत तक्रार नोंदवण्यासाठी सुलभ माध्यम म्हणून आम्ही ॲप्लिकेशन डेव्हलप केले आहे। प्रोजेक्टच्या माध्यमातून विविध कल्पना मांडण्यात आमचं कॉलेज नेहमीच अग्रेसर असतं। तर ही कल्पनासुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनाच सुचलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी ती अतिशय छानपणे अँड्रॉइड ॲपच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर केली आहे। नगरपालिकेला याचा भरपूर फायदा होणार आहे। जसं नगरपालिकेतील गर्दी कमी होणार आहे आणि नगरपालिकेत येणाऱ्या तक्रारींविषयी फीडबॅक जो नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना द्यायचा असतो तो अतिशय सुलभ पद्धतीने त्यांना देता येणार आहे। तसेच नगरपालिकेत जो कागद वाया जातात तक्रार नोंदवण्यासाठी किंवा त्या कागद सांभाळावे लागतात तो सुद्धा खर्च आणि तो सुद्धा वेळ त्यांचा वाचणार आहे। नगरपालिकेचं कामकाज सुरळीत होणार आहे आणि नगरपालिकेला सोप्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाची तक्रार ही नगरपालिकेपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष मदत होणार आहे। तर मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। येवला नगरपालिकेनं मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येवला यांच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनींनी येवला विकास हे ॲप डेव्हलप करून दिलेलं आहे। त्याच्यात नागरिकांना नगरपालिकेच्या सुविधा कशा पद्धतीने उपलब्ध होतील व नागरिकांना सहजरित्या तक्रारी नगरपालिकेकडे नोंदवता येतील याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि त्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी एक यंत्रणा आम्ही उभी करत आहोत। त्याचनुसार या विद्यार्थिनींनी आपल्याला अतिशय कमी खर्चात सदरचे ॲप उपलब्ध करून दिले। तरुणाईला वाव दिला की ते किती प्रगल्भतेने काम करतं हे एक उदाहरण दिसलं आहे। न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, S9 मीडिया, येवला।